ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी साताऱ्यातल्या ड्रग्ज प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। कारवाई झाली तिथून जवळच एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदे यांचं रिसॉर्ट आहे आणि आरोपींना त्या रिसॉर्टमधनं जेवणाची रसद मिळत होती असा आरोप अंधारेंनी केलेला आहे। तसंच एसपी तुषार दोशी यांनी सुद्धा माहिती लपवलेली आहे असा अंधारेंनी आरोप केलेला आहे। पोराचं नाव येतंय म्हणून जर बापाचा राजीनामा मागितला जातो तर त्याच न्यायाने भावाचं नाव येतं म्हणून भावाचा राजीनामा मागितला पाहिजे। अपेक्षा आहे की या राज्यातले किती आमदार किती खासदार या राजीनाम्याची मागणी करतात, ज्यांना महाराष्ट्राच्या भविष्याची चाड असेल। एकनाथ शिंदे साहेबांनी राजीनामा द्यावा ही माझी मागणी आहे, पण ही सभागृहाच्या बाहेरची आहे। सभागृहाच्या आत सगळ्या पक्षाच्या लोकांनी मागणी केली। मी विरोधी पक्ष म्हणून, या पक्षाची उपनेता म्हणून, या पक्षाची प्रवक्ता म्हणून, या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून आणि त्याही पेक्षा या महाराष्ट्रातली सजग नागरिक म्हणून होय, मी श्रीयुत एकनाथ शिंदेजी यांच्या राजीनाम्याची मागणी करते। उगाच कुणीतरी विरोधात कुठल्या तरी छोट्याशा गोष्टीचं मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत। प्रकाश शिंदे हे त्या म्हणजे ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक आणि त्यांचं ते गाव बाजूला असल्या कारणाने त्यांची ती जागा त्यांनी घेतली होती, परंतु ज्या काही लॉजिंग बोर्डिंगची ती जागा आहे ती जी बांधली होती ती ऑलरेडी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून एकाला भाड्यानं दिलेली आहे। आता भाडे करू काय करतो ही प्रत्येक गोष्ट काय मालकाच्या लक्षात नसते, त्यामुळे उगाच काहीतरी शिंदे साहेबांचा भाऊ आहे आणि हे आहे म्हणून अशा पद्धतीने जर का बावडे कोणी उचलत असतील तर ते योग्य आहे। याच मुद्द्यावरनं आता मंत्री शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारेंना थेट इशारा दिलेला आहे। दुसऱ्या अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल असा इशारा शंभूराज देसाईंनी दिलाय। अंधारेंनी एकनाथ शिंदे यांच्या बंधूंवर गंभीर स्वरूपाचे आज आरोप केले होते। त्यांना म्हणाव एका केसला आबरू नुकसानीच्या त्या सामोरे गेल्यात। माझ्या बाबतीत सुद्धा त्या असंच बोलल्या होत्या। पुण्यामध्ये जे ड्रग्ज प्रकरण झालं त्यावेळी माझ्याकडे एक्साईज खातं होतं आणि त्या एक्साईज खात्याचा माझा त्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे, माझा राजीनामा घ्या अशी मागणी केली होती। त्यांना कोर्टापुढे येऊन जामीन घ्यावा लागला पाटण न्यायालयामध्ये। तसलं बेछूट आरोप त्यांना म्हणाव काय करू नका। आदरणीय शिंदे साहेबांच्या वर नाहक दुसऱ्या अशा आबरू नुकसानीच्या दाव्याला त्यांना सामोरं जावं लागेल। ठाकरे बंधू उद्या युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय आणि याच वेळेला उमेदवारांची यादी आणि वचननामा देखील एकत्रितपणे दोन्ही पक्ष जाहीर करणार आहेत असं देखील समजतंय। ठाकरे बंधू प्रचाराची सांगता सभा देखील एकत्र घेणार आहेत अशी माहिती मिळतेय। शिवतीर्थवर सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन ठाकरे बंधूंकडून केलं जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।